महाराष्ट्रातील बंजारा बांधवांना मी एक आव्हान करतोय, एक विनंती करतोय की ज्या प्रकारे सरकार आपली दखल घ्यायला पाहिजे ती सरकार आपली दखल घेत नाहीये। गेल्या 22 दिवसापासून आम्ही समाज जोडो यात्रा करतोय आणि पैदल दिंडी काढलेली आहे आणि हीच समाज जोडो यात्रा मुंबई आझाद मैदान या ठिकाणी संपणार आहे। तर येणाऱ्या 8 एप्रिल माझ्या पूर्ण बंजारा बांधवांना फक्त ही डेट आपल्या माइंड मध्ये सेव्ह करायची आहे। 8 एप्रिलला आपल्याला आझाद मैदान या ठिकाणी यायचं आहे आणि 8 एप्रिलला आपण सरकारला दाखवू की आमचा समाज आता एक झालेला आहे। जर आमच्या समाजामध्ये ताकद जर तुमची सरकार बनवण्याची आहे तर येणाऱ्या काळामध्ये तुमची सरकार पाडण्याची पण ताकद आम्ही बंजारा समाज ठेवतो। 8 एप्रिलला आम्ही आझाद मैदानला सकाळी 9 वाजता आम्ही येणार आहोत। पूर्ण बंजारा समाजाला माझे आव्हान आहे आणि विनंती आहे की येणाऱ्या 8 एप्रिलला आपल्याला काहीही कितीही अर्जंट काम असला तरी पण एक दिवस आपल्याला समाजासाठी तिथे यायचं आहे आणि तिथं आल्यानंतर आपण तिथलं सरकारला दाखवू की आबा आता आमचा समाज एक झालेला आहे आणि तिथे त्याच ठिकाणी आम्ही जमलं तर उपोषणाला पण बसू जोपर्यंत सरकार केंद्र सरकारला शिफारस देणार नाही। किमान 10 ते 15 लाख लोक पूर्ण मुंबईमध्ये येणार आहे आणि मुंबई ग्रीन सिटी म्हणून ओळखली जाते पण त्या दिवशी आम्ही व्हाईट सिटी म्हणून आम्ही डिक्लेअर करू। विनोद भाऊ तू मागे